केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज भारताचा अर्थसंकल्प सादर केला. 1 तास 17 मिनिटं निर्मला सीतारामन यांचं या दरम्यान भाषण आपल्याला पाहायला मिळालं. 10 वाजून 59 मिनिटांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ज्या आहेत त्या संसदेमध्ये आल्या, लोकसभेमध्ये आल्यानंतर जर आपण पाहिलं तर कुंभमेळ्यामधल्या मृतांची आकडेवारी जाहीर करा या मागणीसाठी विरोधकांनी गदारोळ घातल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. या गदारोळातच केंद्रीय अर्थसंकल्पाला सुरुवात झाली आणि साधारणतः 12 वाजून 17 मिनिटांपर्यंत हा केंद्रीय अर्थसंकल्प चालला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्वपूर्ण घोषणा ज्या आहेत त्या घोषणा करण्यात आल्या. टॅक्समध्ये देखील सवलत जी आहे ती देण्यात आली. नवी कररचना जी आहे ती करण्यात आली. नेमकं केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये काय झालं, यातून सर्वसामान्यांना काय मिळालं, या सगळ्याचा आढावा जो आहे तो आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर वैद्यकीय उपकरणं जी आहेत ती आता स्वस्त होणार आहेत. कॅन्सरवरील कस्टम ड्युटी जी आहे ती हटवण्यात आलेली आहे कॅन्सरवरील औषधांसाठी. त्यामुळं कॅन्सरवरची औषधं स्वस्त होणार आहेत, मोबाईल फोन स्वस्त होणार आहेत, इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत त्या स्वस्त होणार आहेत, इलेक्ट्रिक बाईक ज्या आहेत त्या प्रामुख्याने आपल्याला स्वस्त होताना पाहायला मिळणार आहे. बिहारमध्ये मखाना सेंटर जे आहेत ते देखील सुरू करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांपर्यंतच्या किसान क्रेडिट कार्डची मर्यादा जी आहे ती 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. आणि नवी कररचना ज्याचा आपण उल्लेख केला की आता नवीन कररचना जी आहे ती येणार आहे. या अनुषंगाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवं आयकर विधेयक जे आहे ते पुढील आठवड्यामध्ये संसदेच्या पटलावर ठेवलं जाईल, संसदेमध्ये सादर केलं जाईल असं देखील त्यांनी म्हटल्याचं पाहायला मिळालं. प्रमुख घोषणा ज्या आहेत त्या या निमित्तानं आपल्याला झाल्याचं पाहायला मिळालं. कृषी, महिला आणि युवक या क्षेत्रांमध्ये प्रामुख्याने सरकारचं लक्ष असेल. सरकार या विषयांना प्राधान्य देईल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. 0 ते 4 लाखापर्यंतचं जे उत्पन्न असणार आहे हे पूर्णतः करमुक्त असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या उत्पन्नावर कुठलाही कर असणार नाहीये. 4 लाख ते 8 लाखापर्यंत 5 लाख रुपयांपर्यंतचा कर जो आहे तो कर असणार आहे. 8 लाख ते 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 10% इतका कर जो आहे तो असणार आहे. 12 लाख ते 16 लाखापर्यंत 15% कर जो आहे तो असणार आहे. 16 लाख ते 20 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर जो आहे तो 15% कर असणार आहे. 20 लाख ते 24 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 20% कर असणार आहे. आणि 24 लाखापुढच्या उत्पन्नावर साधारणतः 30% कर जो आहे तो असणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आंतरराष्ट्रीय बाजारांना चालना देण्यासाठी, आंतरराष्ट्रीय उद्योगांना चालना देण्यासाठी भारत ट्रेडची स्थापना जी आहे ती केली जाणार आहे. भारत ट्रेड हबची स्थापना केली जाणार आहे. खेळांमध्ये भारताला प्राधान्य मिळण्यासाठी त्या दृष्टिकोनातून देखील प्रयत्न जे आहेत ते केले जाणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितल्याचं पाहायला मिळालं. राज्यांच्या मदतीनं कृषी क्षेत्राचा पायाभूत विकास जो आहे तो देखील केला जाईल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजच्या भाषणाच्या माध्यमातून त्यांच्या सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. एकंदरीत जर आपण पाहिलं तर आजचा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या कार्यकाळातला 3.0 मधला दुसरा अर्थसंकल्प होता. या अगोदर जर आपण पाहिलं तर जुलै 2023 मध्ये अर्थसंकल्प जो आहे तो सादर झाला होता. कारण त्या अगोदरचा 1 फेब्रुवारीचा जो अर्थसंकल्प होता, 1 फेब्रुवारी 2024 ला सादर केलेला जो अर्थसंकल्प होता तो अंतरिम अर्थसंकल्प होता. कारण पुढे लगेच लोकसभेच्या निवडणुका होत्या. त्यानंतर सरकार आल्यानंतर निर्मला सीतारामन यांनी पूर्ण अर्थसंकल्प सादर केला साधारणतः जुलै 2024 मध्ये. त्यानंतर 3.0 मधला हा दुसरा अर्थसंकल्प आणि 8व्यांदा केंद्रीय अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प जो आहे तो सादर केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. निश्चितच या अर्थसंकल्पाबाबत तुमची नेमकी मतं काय आहेत हे तुम्ही आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव.
मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.